छोटंसं पिल्लं आहे बघा मित्रांनो. चालत चालत आता आपण आलोय अलीकडच्या बांधाला बरं का. आणि ह्या जे पाईपे आणायला लावले होते ह्या आता खाली ठेवू. सो हे हाय गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आपल्या इंटरेस्टिंग अशा ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही फलटणकर 007. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता साईडला आपली शेरड बिरड बांधून झालेत बरं का. झाडून बिडून घेतले. करडू जी आहे ती डणगळत होतं काल जरा, थोडंसं काहीतरी खाल्लं असेल मला वाटतं बहुतेक, आणि त्याच्यामुळं काहीतरी खाल्ल्यामुळं डणगळत असेल. तर आता आपण जाणार आहे रानामध्ये मका काढण्यासाठी, कारण इकडं खाद्य वगैरे सगळं संपलं आहे ना, त्यांचं खायला वगैरे संपलं आहे. या करडाला थोडंसं मला वाटतं काहीतरी खाल्ल्यामुळं करडू डणगळत होतं, आणि ह्या करडाला पण काहीतरी थोडंसं मला वाटतं काल कुचंबलं होतं ही करडू. तर राहिली गोष्ट ही आपलं स्पेशल म्हणजे आपल्या फार्मचं स्पेशल बोकड आहे. आणि या साईडला जुली बांधली. इकडं महादेव आहे बरं का, तुम्हाला दाखवतो. हा महादेव आहे आणि हा नरसोबा नगर जे म्हणतात का नाही, नरसोबाचं मंदिर, तिथला हा महादेव. आणि नरसोबा वरती आहे पण तो काय दिसत नाही बरं का. त्या साईडला नरसोबा आहे पण तो काय दिसत नाही, कारण वरती एकदम असं झाडी वगैरे वाढल्यामुळं जंगलसारखं झालं आहे. आणि या साईडला त्यांचं खाद्य वगैरे असतं बरं का आपल्या शेरडांचं. काय झालं, कालच खाद्य संपलं होतं, पण कालच आणायचं होतं पण मी विसरून गेलो खाद्य आणायचं म्हणून. 2 दिवस झालं चाललं होतं माझं शेरडांना काहीतरी खायला आणायचं पण माझ्या लक्षात राहत नव्हतं बरं का. म्हणून मी आता विचार केला सकाळी, आता म्हणजे 9च्या दरम्यान म्हणलं काहीतरी खायला घेऊन यावं. आता घेतली गाडीची चावी, मग मी आतल्या साईडला आहे ती जरा थोडंसं आवरून वगैरे घेते. तोपर्यंत आपण काय करू, गाडीला चावी वगैरे लावून गाडी पलीकडे साईडला तिकडे लावली, त्या तिथं गाडी लावतो, तिथून गाडी बाहेरच्या साईडला काढून घेऊ आणि मग राहण्यात जाऊ बरं का. तर या साईडला घर वगैरे, तिथं फादर आपल्या शेजारी जे राहतात का नाही सर, इथं त्यांच्याबरोबर थोडी चर्चा वगैरे करतात बरं का. आणि या साईडला त्यांची गाडी लावली आता जस्टच. तर या साईडला आपली गाडी लावली बरं का. असा मोसम आहे, जिथं गाडी लावली का नाही तिथं अशी बोळ आहे आणि शेजारीच हॉस्पिटल आहे. तर त्या हॉस्पिटलची जागा मोकळी ना, मोकळा फेस, तिथं आपण गाडी लावतो. तर चला मग आपण गाडी काढून घेऊन राहण्यात जाऊ. एकंदरीत मित्रांनो आता आपण पोहोचलोय वाठार निंबाळकर गावाच्या थोडंसं अलीकडं, जेथे राजेशाही घराण्याचा वारसा आहे. आणि तुम्ही पाहू शकता या साईडला आपण मेन हायवेवरती उभा आहे, सातारा रोड. तर या साईडला आपला आतल्या साईडला राहणं, तिथून जायला रोड आहे. मग मी म्हटली की तिला काहीतरी काम होतं, तिथं काकीने हाक मारली होती म्हणून ती चालत गेली बरं का. आणि आत्ता आपण बाईकवरती आहे, पाहू शकताय. तर आपण आता रानाकडे जाणार आहे. मगाचे तुम्ही पाहिलंच असेल की ऊसाचे ट्रॅक्टर वगैरे येत आहेत सॉरी. तर ऊसाच्या तोडण्या वगैरे चालल्यात, त्यामुळे ऊसाच्या ट्रॅक्टरच्या वाहतूक भरपूर वाढली. आणि या सातारा रोडला वाहतूक भरपूर असते, त्यामुळे इथं जरी कधी प्रवास करत असला तिथे जाणं खूप महत्त्वाचं आहे. तर चला मग आता आपण आज जाऊ. काय गाड्या वाचत राहू. मित्रांनो फायनली आता आपण पोचलोय रानात. या साईडला पाहू शकताय हा आपला गोठा आहे बरं का, म्हणजे माझ्या जवळच्या एका मित्राचा गोठा आहे या साईडला. आणि या साईडला त्यांचं रान वगैरे. आणि मग अशी घरापाशी मी बाईक स्टार्ट करताना शूट घेऊ शकलो नाही, कारण काय झालं अचानक घराच्या शेजारी सर वगैरे आले होते. तर मम्मीला डायरेक्ट म्हटली की कशाला काय करतोय, व्हिडिओ काढतोय, असलं काय करत बसलाय. त्यांना काय करणार आहे, शेवट कसं असतं आपल्या आयुष्यात काय घडणाऱ्या गोष्टी असतात त्या माणसाला लोकांना दाव वाटतात बरं का, खरं सांगतोय. आणि या साईडला मम्मी उभा आहे, तिथं गाडी लावली. आणि या साईडला गोठा वगैरे ना, आतल्या साईडला आपलं रान आहे. हा जायला इथं रोड नव्हतं ना, कंपाऊंड वगैरे होतं, त्यामुळं आत जायला जमत नव्हतं. मग काय केलं भैयांनी, त्या तारा वगैरे तोडल्या आणि इथून ट्रॅक्टर गेल्या वेळेस आत घातला, त्यामुळे तिथं जरा रोड वगैरे झाला आहे, तर जायला वगैरे जागा झाली. तर चला आपण आता आपली ज्वारी बघायला जाऊ. इथं का, अरे बर घालायची म्हणणं सरळ, मग बर घालतो की जरा थांब. काय बर घालायची तर मित्रांनो या साईडला गोठा आहे, तिथं आपलं खोरं नेलं होतं बरं का. तर या साईडला खत वगैरे टाकलेलं आहे बरं का. पलीकडे साईडला इथं लसूण वगैरे लावलं आहे, त्यांचाच लसूण आहे.
तर आतल्या साईडला गोठा वगैरे तिथं खोरं ठेवलं कुठेतरी शेण काढायला. आता रानातल्या माणसाला आमच्यासारख्याला काय आहे कुठेतरी खोरं ठेवलं असायचं, ते आता हुडकावं लागेल. तिथं काय मालक दिसत नाही, बहुतेक माझं जे फ्रेंड आहे मित्र आहे ते काय दिसत नाही. बघू आता थोडंसं आज जाऊन कुठं खोरं वगैरे भेटते का. चला मग. तर हा असा रानातला व्ह्यू असतो बघा. इथं कुट्टी मशीन आहे या साईडला, इथं खायला वगैरे जनावरांचं आहे. तर जनावर वगैरे सगळ्या दुखत्या गाय आहेत, टक्केवारीतल्या सगळ्या गाय आहेत. याला जर्शी म्हणायचं असतं. तेव्हा कानाला बिल्ला वगैरे दिसेल तुम्हाला, असा बिल्ला असतो. आणि या साईडला गाया वगैरे त्यांचं शेण वगैरे पडलं बघा. रानातला व्ह्यू अशाच प्रकारचा असतो बरं का, एकदम गावरान असा. आणि या साईडला ही काय लावलं शेट मशीन, पाण्याची काय दाराची मशीन आहे. मी म्हणलं असं का दिसतंय, पाण्याच्या मशीन सारखं दिसतंय मला. बघा इकडं बसले शेट, दूध काढताय काय. तर चला मग आता रानात जाऊया. खोरं कुठे ठेवलंय आमचं, आणलं नाही. आयला विचारायला पाहिजे राव. मम्मी म्हटली की खोरं ठेवलंय म्हणून. होय का. छोटंसं पिल्लं आहे बघा मित्रांनो. आणि या साईडला खाद्य वगैरे. रानात जरा मॉर्निंग जरा लवकरच होती, कारण कसं असतं रानातलं वातावरण थोडंसं नैसर्गिक असतं ना. काय सूर्यफूल दिसतंय समोर, त्या साईडला सूर्यफुलाची काय काय झाड आहेत, लसूणाची झाड आहेत बरं का एकदम रोपं. आणि या साईडला खत वगैरे टाकलं आहे. इथं शेट आमच्या मित्राचे जे पप्पा आहेत तिथं दूध वगैरे काढतात. आणि या साईडला गाया वगैरे दिसतात बहुतेक. तर तिथं मित्राचे पप्पा दूध काढत बसले होते बरं का. त्यांना विचारलं खोरं वगैरे कुठं आहे का. खोरं कुठंच दिसलं नाही मला. तर तिथं बहुतेक आपल्याच रानात असेल, बघावं लागेल. पलीकडे साईडला तिथं मका बिका लावली बरं का आपली. या साईडला मका बिका आहे, पलीकडं लसूण वगैरे. त्या साईडला ज्वारी वगैरे लावली होती, ती त्यांनी डायरेक्ट उगतीच घेतली डायरेक्ट. कारण जनावराला खायला कमी पडलं का नाही की रानातली माणसं डायरेक्ट उगती घेतात, कट करतात आणि जनावराला टाकतात. आता 30,000 काहीतरी घेतली, मला पण माहीत नाही. चला रानात जाऊ आपण. या साईडला झाड आहेत बघा, सागवानाचे झाड आहेत. लय महाग जातात भयानक. सागवान कसं चाललं एकदा विचारा मार्केटला. तर एकंदरीत चालत आता आपण आलोय आपल्या स्वतःच्या रानात फायनली. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता जी लसणाचं रान आहे, लसणाची रोपं दिसतात तुम्हाला. त्याची लागण मला वाटतं गेल्याच महिन्यात झाली. आणि या साईडला शिवरी वगैरे, इकडं पलीकडे साईडला मोठी विहीर आहे. ही तर आपली जी मका लावली होती शेरडांसाठी, ती मका या साईडला दिसत असं थोडी करपी झाली, थोडंसं करपा लागला तर ती मका या साईडला आहे. आणि आपलं रान या साईडला आहे. ज्वारी लावली बरं का. आणि खायच्या साईडला लसूण आणि कांदा लावला आहे पलीकडे. तो याचं पण शूट तुम्हाला दाखवतो. तर ही जी लसूण आहे ते आपल्या बांधकऱ्यांचं आहे, शेजार धर्मांचं. चला आपण आपल्या रानात जाऊ. रानातला व्ह्यू इतका मस्त असतो, तुम्ही कधी जरी रानात गेला तर प्रसन्नच वातावरण वाटतं बरं का. ही हत्ती घास आहे बरं का. आणि मस्त व्ह्यू आहे. आंब्याची झाडं वगैरे आहेत बघा, सुंदर आंब्याची झाड आहे. कलमी आंबा आहे. इथं कांद्याची फुलं वगैरे आल्यात. आणि या साईडला कांदा लावला आहे इथं. आणि इथं मम्मी वांगी काढते बरं का पलीकडे. तिथं वांगी वगैरे काढायची चालल्यात. पलीकडे मिरच्यांची झाड आहेत, पण थोडीशी करपा लागला आहे त्याला, त्यामुळे थोडीशी जळून गेल्यासारखी झाल्या. इथं टॅमॅटो वगैरे काढतो.